आय एम सॉरी, आम्ही पेशंटला वाचवू शकलो नाही, डॉक्टरांनी त्यांच्या डॉक्टरी भाषेत सांगितले आणि वैशालीने जोरात हंबरडा फोडला. डॉक्टर, खोटे ठरवा, असे होणे शक्य नाही. मी घेऊन जायला आले आहे आईला. वैशाली मोठमोठ्याने रडू लागली. शेवटी एका प्रेमाच्या नात्याने एक्झिट घेतली. वैशाली पोरकी झाली. वैशाली आतून पूर्णपणे हलून गेली. ते तिथेच उभे असलेल्या बाबांकडे तिरका कटाक्ष टाकत बोलले, आता गाजवा तुमचा हक्क. कोणावर गाजवणार? माझ्या आईला संपवलं तुम्ही. तुम्हाला कधीच मी माफ करणार नाही. वैशाली बाबाला रागात बरेच काही बरळत होती. आकाशने तिला थोपटले. थोडे पाणी पाजून बाजूला घेऊन गेला. तिला समजावणीच्या सुरात म्हणाला, वैशाली, शेवटी व्हायचे ते झाले. तुझ्या त्रागा करण्याने आई परत येणार आहे का? उगाच त्रागा तमाशा नको. हे हॉस्पिटल आहे, इतर पण पेशंट असतात. शांत हो. दगडावर डोके आपटून आपले डोके रक्तबंबाळ होणार. दगड अबाधच राहणार. तेव्हा शांत हो. आकाश, मी कशी शांत राहू? या बाप नावाच्या माणसाने गिळलं रे माझ्या आईला. सतत दबावाखाली जगली ती, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. स्वतःचा श्वास घ्यायला पण परवानगी लागायची तिला, या माणसाची. अजून काय सांगू तुला? वैशालीचा आईसाठी चाललेला टाहो इतरांच्या हृदयाला देखील चिरून टाकत होता. थोड्या वेळाने ती शांत झाली, कारण पुढील फॉर्मॅलिटीज करायच्या होत्या. तिने सरळ सगळे सोपस्कार पूर्ण केले आणि आईची बॉडी ताब्यात घेतली. पुढे सगळे क्रियाक्रम तिनेच केले. बाबा अलिप्तच होता. आज आईला जाऊन 1 महिना झाला. तिने सांजेला देवासमोर निरंजन लावलं. या कातरवेळी तिचे डोळे पुन्हा भरून आले आणि या आस्वाद आईच्या आठवणी ओल्या झाल्या. आईचा 13वा करून निघताना घराजवळील टेलर भाऊंनी वैशालीला एक पत्र गपचूप आणून दिले आणि सांगितले होते, ताई, ही तुझ्या आईची आठवण आहे. जाताना तुझी आई माझ्याकडे देऊन गेली आणि तुझ्याकडे सुपुत्र करायला सांगितले होते. ही ठेव. आजवर मी जपून ठेवली. आज तुझ्याकडे सुपूर्त करतो. आज मात्र माझ्या बहिणीच्या आत्म्याला शांती लाभेल हे नक्की. तिच्या काहीतरी कामाला आलं म्हणत तो देखील हमसाहमशी रडत होता. पत्र वैशालीने पर्समध्ये ठेवले. त्या देव माणसाचे मनापासून आभार मानले. आज तेच पत्र बाहेर काढून ती वाचत होती. पत्र वाचून तिचा निर्णय मात्र होत नव्हता. मी आणि माझी आई, नकळत्या वयापासून माझी नाळ फक्त आईनेच जोडली होती. बाबा सतत कडक शिस्तीचा. तो म्हणेल तीच पूर्व दिशा. घरात बाबा असला की घरात स्मशान शांतता. आईच्या नावातील शेवटचे अक्षर उच्चारायच्या आत आई समोर हवी. हा बाबांचा दंडक. घरातल्या वस्तूची जागा पण बाबाच ठरवणार. घरात येणारी प्रत्येक वस्तू देखील त्यांच्याच आवडीप्रमाणे. लहानपणापासून घरात फक्त बाबांचे वर्चस्व मी पाहत होते. फक्त एक पुरुषी अहंकार. आमचे एकत्र कुटुंब. आईचा सगळा वेळ फक्त स्वयंपाकघरात. घरात फक्त सासरचा राबता. मामा मावशी हे नातं कधी माझ्या अंगणात मला दिसलंच नाही. आई तशी लहानपणी नेहमी तिच्या बाबतीत माझ्याशी बोलताना भरभरून बोलायची. तिच्या बाबतीत आई सांगायची, माझी आई खूप गोड कौतुकात वाढली होती. माझी आई घरातलं पहिलं अपत्य. मग खूप कौतुक होतं. नंतर तिच्या पाठीवर दोघे आले, पण माझी जागा कायम तीच राहिली बरं का. वैशाली, संध्याकाळी आई मला नेहमी म्हणायची, भरभरून बोलायची. पण आज तिनं तिचं आत्मचरित्र या पत्ररूपात माझ्याकडे सुपूर्त केले होते. ते पाकिट मी उघडले. आईचं मोत्यासारखे अक्षर बघून डोळे पाणावले. भलं मोठे पत्र होते. प्रिय लाडके मुली, गोड गोड प्रेमाची झप्पी तुला. तुझी माझी भेट मुश्किल वाटते, म्हणून हा पत्र प्रपंच थोडे मन मोकळे करते. म्हणजे मी मरायला मोकळे. यातलं बरंचसं तुला माहीत आहे आणि बरेचसे माहीत नाही. तर तुला मी सांगते. होतेच तरी पण काळ तिच्या बाबांनी शिकवले. अगदी इंटरपर्यंत बरं का. मग लग्नाचे वय झाले. खूप सोयरीक येत होत्या, अगदी नात्यातीलच सुद्धा. पण बाबांना नात्यातला मुलगा नको होता माझ्या. मग दूरचे हे स्थळ सांगून आले.
मुलगा होत करू, घर भरलेले. मग लगेच बाबांनी होकार कळवून टाकला. लक्ष्मीच्या पावलाने मी या पवार कुटुंबाच्या घरात आले. पण वैशू, नव्याचे 9 दिवस लगेचच सरले ग. आणि सासूर वासाचे गारूड मानगुटीवर बसले. मोकळ्या वातावरणात वाढलेली मी बंदिस्त झाले. फक्त रांधावाडा उष्टी काढा, घरात सतत पाहुण्यांचा राबता. तशात मला दिवसही गेले. सतत माझ्या मनावर दडपण. मुलगा असावा बरं का, असा घरात स्वर दुमदुमला. तो काळ खूपच कठीण गेला ग माझ्यासाठी बाळा. मनात सतत धाकधूक. पहिले बाळणपण, मग बाबा येऊन मला घेऊन गेले माहेरी. डिलिव्हरी झाली आणि तू झालीस बाळ. सासरचे कोणीही तुला पाहायला आलेच नाही. तुझ्या बाबांनी तर नावच टाकले. मला मुलगा दिला नाही ना, आता तिकडेच राहा असे पत्र धाडले. खूप खूप रडले. मग मी तुला कवटाळून आठवण झाली की खूपदा वाईट वाटायचे. आई म्हणायची, ओली बाळंतीण रडू नकोस. बाबा तर म्हणायचा, रडूच नकोस. म्हशीचे शिंग म्हशीला जड नसतात. तुझा बाबा या नातीचा आजोबा समर्थ आहे तुम्हा दोघींनाही पोसायला. नाही पाठवणार, जा म्हणाव त्यांना. मग खूप धीर वाटायचा. पण शेवटी माहेर ते माहेरच. तुझे मामा मावशी मागे होते. मी अशी माहेरी राहिले तर त्यांची लग्न कशी होणार. शेवटी तो पण विचार करायला हवाच होता बाळा. मग जे होईल ते होईल. शेवटी सटवाईने जे विधी लिखित तुझ्या भाळी लिहिले तेच होईल. ते तर कोणी बदलू नाही शकणार. हा सारासार विचार करून मी तुला घेऊन सासरे आले, तेही न कळवता. खरंच तुझे माहेरी खूप कौतुक होते ग. 1.25 महिना झाला आई बाबा नको म्हणत असताना पण तुला घेऊन मी सासरे आले. मग सुरुवात झाली ती वेगळी. दारातच भाकर तुकडा ओवाळून न टाकता स्वागत शाब्दिक लाखोली ओवाळून करून आपले स्वागत झाले या घरात. आले का परत घरी आम्हाला खायला काय आणि भुईला भार. झेपले नाही वाटतं बापाला म्हणून तोंड लपवून एकटीलाच न सांगता धाडून दिले वाटतं. रोज काही ना काही कारणाने मला अपमानित केली जायचे. मी सहन करत होते, कारण शेवटी माहेरची अब्रू महत्त्वाची होती. माहेरची ख्याली खुशाली कोणाकोणाकडून कळत होती. कालांतराने तुझ्या मावशीचे मामाचे देखील लग्न झाले, पण मला जाता आले नाही, कारण सासूबाईंनी स्वतःच आजारपण उकरून काढलं. नाहीतर काहीतरी निमित्त मुद्दाम लग्नाला जाण्यात व्यत्यय आणायला. शेवटी येथूनच मावशी व मामावर अक्षता टाकल्या मी. काळ पुढे सरकत होताच. कोंबडं झाकलं म्हणून काय सूर्य उगवायचा राहणार. तत्वच एक नशीब चांगले होते की तू दिसायला चांगली होतीस आणि चुणचुणीत मुलांचे पाय पाळण्यात दिसतात. तत्वत तुझे अंगचे गुण मला दिसत होते. लहानपणी ओढणी गुंडाळून तू आरशासमोर उभे राहून नाचायचेच छान. ठेका घ्यायची मी ओळखले. तुला नाचायची आवड आहे म्हणून कथ्थक क्लासचा विषय मी घरात काढला. त्यामुळे घरात खूप मोठे रामायण घडले. मग तो विषय तिथे संपला. शेवटी तुला शाळेत कोणती घालायची यावरून घरात वातंग माजलं. मला तर वाईस नव्हताच ग, कारण मुलगी परकेचे धन काय करायचे शिकवून. खूप वाईट वाटायचं वैशू. पण काय करणार होते मी पण. तू हुशार होती. शेवटी तुझ्या हुशारीने समाजात नाव कमवत होतीस तू. दिवस सरत होते. तुझ्यात उद्याचा उश्वकाल मी बघत आलेला दिवस ढकलत होते. तुझ्यानंतर मात्र दुसऱ्यांदा माझी कुस उजवलीच नाही. त्याचे खापर पण परत माझ्यावरच. तुझ्या बाल्यात माझा दिवस सरत होता. बाबाबरोबर तू कधी मोकळेपणाने वावरलीस नाहीस. एक कर्तव्य म्हणून तो तुझे संगोपन करत होता. त्यात कुठेच मायेचा ओलावा किंवा आपलेपणा नव्हताच. दिवसामागून दिवस सरत होते. तू शाळेत जाऊ लागली. कधीच पहिला नंबर सोडत नव्हतीस. पण याचे घरात कोणाला कौतुक नसायचे बाळ. पण आजोळी मात्र तुझ्या आजी आजोबा मामा मावशीला याचे भारी कौतुक असायचे. तुला सांगू पिल्लू, आपल्या शेजारी टेलर काका होते. त्यांच्याकडे फोन होता. ते भाऊ मोठा प्रेमळ होता. त्यांच्या मोबाईलवरून मी माझ्या आईबाबांना तुझे यश व प्रगती कळवायचे. कधी मनातले बोलायचे. ते खूप खुश व्हायचे तुझ्या बाललीला आणि कौतुक ऐकून. मग तुला बक्षिसा खातर तुझ्या नावाने काही रक्कम पैशाच्या रूपात बँकेत जमा करत दिवस सरले. वयानुसार तुलाही समज आली. चांगले वाईट तुला समजू लागले. चांगल्या मार्काने 10वी पास झालीस. पुढे मात्र तू देखील मागे वळून पाहिले नाहीस.
स्कॉलरशिपवरचं पुढचे शिक्षण घेतलीस, खूप पुढे गेलीस आणि मग बाबांनी आरेला कार्य करण्याची हिंमत मिळवलीस. सतत तुम्हा दोघात खूपदा वाद व्हायचे. मग मी देवाला प्रार्थना करायचे, देवा माझं आयुष्य संपव पण पोरीचं नशीब बदलव रे. माझी थोडीफार पुण्याई आहे ना, ती तिच्या ओटीत घाल. खरंच वैशाली, देवाने माझं घराणं ऐकलं. चांगल्या पगाराची नोकरी तुला मिळाली. खूप रडले मी त्यावेळी. अगं पण ते आनंदाश्रू होते बाळा. मग यशावकाश स्वतःच्या हिमतीवर तो जोडीदार देखील शोधलास. बाबाने त्यावेळीही खूप तमाशा केला. शिव्या शापाची लाखोली तुझ्यावर वाहिली आणि माझ्या संस्काराचे धिंडवडे देखील काढले. पण मी ते सगळे हसत हसत झेलले. मी मात्र खुश होते. तुला घरातून निघून जाण्याची हिंमत मग मीच दिली, कारण तुझ्या बापाच्या मनात शिजत असलेल्या डाळीचा मला वास आला होता. त्याने तुझ्यासाठी बीजवर शोधला होता. त्याच्या बदल्यात वराकडील मंडळी तुझ्या बापाला भरपूर पैसा देणार होते. एकंदरीत तो तुला विकणार होता. ही बातमी मला त्या आपल्या शेजारच्या टेलर भावनेच दिली. तिथूनच हा माणूस त्या स्थळासाठी फोन करत होता. खरंच हा टेलर माणूस देव माणूस मला मात्र भावाच्या रूपातच भेटला होता. माझा निर्णय योग्य की अयोग्य मला माहीत नव्हते. जावई भला की बुरा ही पारख पण मी केली नव्हती. पण तुझी निवड योग्यच असणार हे मला माहीत होते. पुढे तुला मी जगण्याचा वेगळा मार्ग दाखवला व तू घरातून गेलीस आणि इकडे घरात नित्य नवा तमाशा सुरू झाला. आईबाबांना तुझ्या बाबतीत समजले. मग पुढे कोड कौतुक तुझे आजोळी झाले. हे तर तुला वेगळे सांगायला नको. पुढे मात्र मी खचत होते. शरीरावर याचे परिणाम दिसू लागले आणि मग तब्येत खूपच खराब झाली. मी अंथरूण धरले, मग उठलेच नाही. फक्त थोडी आशा तुझ्यात होती. एकदा डोळे भरून तुला पाहायचे होते. आताशी शेवटी बाबाला पश्चाताप झाला होता. खरं आता तो घरचा ना घाटचा झाला होता. सतत त्याला सपोर्ट करणारे त्याचा सहपरिवार पण आता विरक्त झाला होता. कुणीच त्याला विचारत नव्हते. मग त्याला माझी साथ हवी वाटू लागली. पण वेळ निघून गेली होती. आता तो माझ्या निचेतन शरीरावर प्रेम करत होता, कारण तो एकटा पडणार होता म्हणून तो मला इमोशनल ब्लॅकमेल करत होता. आता माझ्याकडून तुझ्याकडे पोहोचवण्याचा मार्ग तो शोधत होता, कारण आता सगळे मार्ग संपले होते. शेवटी आता निर्णय तुझा आहे. पण जाता जाता एवढेच सांगते, एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये. आपल्यात फरक ठेवावा. माझे संस्कार पोकळ नाहीत यावर माझा ठाम विश्वास आहे. निरोप घेते. हे पत्र मी आपल्या घरी काम करणाऱ्या काकूकडून शेजारच्या टेलर मामाकडे पोहोचवत आहे. नक्कीच हा माझा कृष्ण सखा पाठीराखा हे पत्र तुझ्याकडे योग्य वेळी सुपूर्द करेल याची खात्री आहे. पिल्लू, तुझीच आई. पण माझे हे पत्र तुझ्या हाती पडेल तेव्हा मी या जगात नसेल, पण नक्कीच तुझ्याबरोबर कायम असेल बाळ. आई गेली, पण खूप काही मागे ठेवून. पत्र वाचून परत मी पर्समध्ये ठेवले. आकाशला दाखवून काय उपयोग होता. त्या देवदूताचे मनापासून आभार मानले आणि त्यांना भेटायचेच ठरवले, कारण तो टेलर मामाच माझ्या सुखादुःखाचा खरा साक्षीदार मला वाटू लागला. काय करावे हेच आता मला सुचत नव्हते. हे सगळे वाचल्यावर बाबाला माफ करावे का याचा बदला घ्यावा हेच कळत नव्हते. मग मला आईचे संस्कार आठवले. पण माफ केले तर हा माणूस उलट्या काळजाचा आहे. गरज सोरो वैद्य मरो. आता याला माझी गरज आहे. मग तो माझ्याकडे दयेच्या याचनेनेच बघणार. यामुळे माझा निर्णय मात्र होत नव्हता. आई खूपदा माझ्याशी बोलायची, पण आज खूप काही मनात डाचवणारी खोलसल तिने पत्ररूपी मूर्त स्वरूप देऊन माझ्याकडे सुपूर्द केली होती. हे सगळे कागदावर उतरावून तिच्या मनावरचे ओझे कमी झाले असेल का, हा देखील माझ्यासाठी अनुत्तरित प्रश्न होता. मी हे पत्र घेऊन परत गावी जाऊन त्या आईच्या कृष्ण सखा मामाला भेटायचे ठरवले, कारण अजून बऱ्याच गोष्टी मला त्यांच्याकडून समजणार होत्या. पाकिटावर असलेल्या त्या मामाचा नंबर मी डायल केला. पलीकडून प्रतिउत्तरादाखल एका स्त्रीचा आवाज आला. खूप जबरदस्त मानसिक धक्का बसला होता त्या धक्क्याने. सॉरी, ही इज नो मोर. ते आता नाहीत. त्या स्त्रीने मला पलीकडून उत्तर दिले.
मागच्या आठवड्यातच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वैशालीला जबरदस्त मानसिक धक्का बसला. आई गेली आणि तिच्या सुखादुखाचा एकमेव साक्षीदार असलेला तो मामा सुद्धा गेला. आता उरल्या होत्या त्या आईच्या आठवणी आणि समोर उभा असलेला तिचा हतबल बाप. तुम्हाला काय वाटतं, तिने तिच्या वडिलांना माफ करावे की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.